नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर विद्यारंभ पूर्व बाल्यावस्था संगोपन व प्रशिक्षण प्रमाणपत्र बालकाचे पूर्ण नाव घालून ज्या अंगणवाडी त्या ठिकाणी ज्या अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्व बाल्यावस्था काळजी व शिक्षण यशस्वीरित्या प्राप्त केलेला आहे अशा अंगणवाडीतील मुलांना अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी आपल्याला आता ECCE या प्रमाणपत्राबाबत महत्त्वपूर्ण असा पत्र आपल्या आयुक्तालयाकडून आलेला आहे व प्रमाणपत्र कशा पद्धतीचं असणार आहे व त्याचं देखील तुम्ही प्रिंट काढून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवू शकता. याबद्दल संपूर्ण सविस्तर इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालवता विद्यारंभ पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण प्रमाणपत्र काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा अंगणवाडी ताईंनो, तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो प्रमाणपत्र आहे तो तुमच्या समोर आहे. तुम्ही आपापल्या प्रकल्प स्तरावरती तुम्ही या ठिकाणी हा जो विद्यारंभ प्रमाणपत्र आहे तो आपल्या बीट स्तरावर किंवा तुमच्या कार्यालयामधून जो कलर प्रिंटआउट आहे ते तुमच्या मुख्य सेविकेकडून किंवा सुपरवायझरकडून घेऊन तुम्हाला कलर प्रिंटची झेरॉक्स आपापल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ठेवायचा आहे. जसे की त्या लहान बालकाला जेव्हा आपल्या अंगणवाडी केंद्रातून पूर्व बाल्यावस्था एकूणच शिक्षण पूर्ण करून पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश करतोय तेव्हा त्या बालकाला अतिशय महत्त्व असणार आहे या प्रमाणपत्राला. बघा प्रमाणपत्रामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे जसे की विद्यारंभ एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य पूर्व बाल्यावस्था संगोपन व शिक्षण प्रमाणपत्र महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार बालकाचा अपार ID क्रमांक या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे. जसं की अपार ID बऱ्याच सेविकांनी म्हणण्यापेक्षा आपल्या संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका ताईंनी बालकांचा जो अपार ID आहे तुम्हाला माहीतच आहे अपार ID कशा पद्धतीने काढायचा आहे. जेव्हा पोषण ट्रॅकरला आपण लाभार्थी नोंदवतो 3 ते 6 वर्ष वयोगटातील जी बालकं आहे ज्यांचे आधार कार्ड हे स्वतःचे आधार कार्ड आहेत तर अशा बालकांचे अपार ID एका सेकंदात एका झटक्यात मिळून जाते. जसे की अपार ID तयार करणे प्रोफाईलवर त्या लाभार्थ्यांचे किंवा त्या विद्यार्थ्याच्या प्रोफाईलवरती आपण क्लिक केल्यानंतर तिथे आपल्याला अपार ID तयार करा असा जो ऑप्शन असतो तिथे टिक केल्यानंतर आपल्याला त्या बालकाचे नाव त्याचा जन्मतारीख असे ऑप्शन येतात. तिथे त्या ठिकाणी या बालकाशी असलेलं जे नातं आहे ते नाते या ठिकाणी निवडून आपल्याला आईचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक घातल्यानंतर लगेच चेकबॉक्सवरती असं चेक म्हणून साईन केल्यानंतर लगेचच एका सेकंदामध्ये अवधी एका सेकंदाच्या कालावधीमध्ये त्या बालकाचा अपार ID या ठिकाणी तयार होतोय. आता सर्रास सर्व अंगणवाडी सेविका ताईंनी बालकांचा अपार ID ज्यांचे आधार कार्ड उपलब्ध आहे त्यांचे काढलेलेच असतील तर त्या बालकांचे अपार ID क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे. त्यानंतर प्रमाणपत्राचा जो क्रमांक आहे म्हणजे तुमच्याकडे जर या अगोदर 1-2 विद्यार्थ्यांना तुम्ही दिला असेल तर ही जी विद्यार्थिनी आहे किंवा विद्यार्थी आहे तो 3 नंबर किंवा 2 नंबर 1 नंबर अशा पद्धतीने या प्रमाणपत्रासाठी तुम्हाला क्रमांक द्यावा लागणार आहे. अगदी सोप्या भाषेत मी या ठिकाणी समजावून सांगत आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. संपूर्ण महाराष्ट्रातील अंगणवाडी ताईंसाठी आपल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बालविकास सेवा योजनाकडून आलेला हा एकूणच प्रमाणपत्र आहे. प्रमाणित करण्यात येते की बालकाचे पूर्ण नाव आणि त्याची जन्मतारीख किंवा आई किंवा वडील किंवा पालकांचे नाव या ठिकाणी पूर्ण घालायचं आहे. यांचा मुलगा जसे की जे वडील किंवा आई आहे त्यांचं नाव नमूद केलेलं असेल तर त्यांची मुलगी आहे का मुलगा आहे का पाल्य आहे ते आणि किती तारखेपासून ते किती तारखेपर्यंत आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये जवळजवळ आपण 6 महिन्यानंतर आपलं ते बाळ जे आहे ते 0 ते 3 वर्ष आणि 3 ते 6 मधून ऑटोमॅटिक आपल्या पोषण ट्रॅकरमध्ये नाव या ठिकाणी आपण नोंदवल्यानंतर जसं जसं वर्ष पासआउट होतात तशा पद्धतीने त्याचं या ठिकाणी नाव आपल्या 6 वर्षापर्यंत आपल्या पोषण ट्रॅकरला असतोय. जेव्हा तुम्ही नोंद केलेला आहात तेव्हापासूनची तारीख आणि जेव्हा त्याला 6 वर्ष पूर्ण होतात तोपर्यंतचा आपल्या अंगणवाडी केंद्रामधील त्या ठिकाणी तारीख घालायचा आहे. आपल्या केंद्राचे नाव प्रकल्पाचे नाव जिल्हा आणि राज्य आपलं सर्वांचं माहीतच आहे महाराष्ट्र राज्य. येथील अंगणवाडी केंद्रात पूर्व बाल्यावस्था काळजी व शिक्षण यशस्वीरित्या प्राप्त केलेले आहे. याद्वारे प्रमाणित करण्यात येतो आहे की आपल्या अंगणवाडी केंद्रातील सेविका ताई जी आहे तिची स्वाक्षरी येणं गरजेचं आहे. अंगणवाडी सेविकेचं नाव
तिचं संपूर्ण संपर्क क्रमांक, आपला अंगणवाडी क्रमांक जे सध्या तुम्हाला जो 11 अंकी कोड देण्यात आलेला आहे तो या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्या बीटच्या किंवा आपल्या प्रकल्पाच्या ज्या मुख्य सेविका असतात, अर्थातच तुमच्या भाषेमध्ये पर्यवेक्षिका असतात किंवा सोप्यामध्ये ज्या सुपरवायझर असतात त्यांची स्वाक्षरी, त्यानंतर पर्यवेक्षिका मुख्य सेविकेंची नाव या ठिकाणी येतोय आणि प्रमाणपत्र देण्याची जी तारीख आहे तर जसं की पहिल्यांदा दिनांक, त्यानंतर महिना, त्यानंतर वर्ष, अशा पद्धतीने आपल्याला हा जो विद्यारंभ आहे तो या ठिकाणी बालकांच्या अपार आय नुसार आपल्याला हे प्रमाणपत्र त्यांना सादर करणं गरजेचं आहे. जसं की जेव्हा मूल 6 वर्ष पूर्ण केल्यानंतर इयत्ता पहिलीच्या शाळेत प्रवेश करतोय तेव्हा त्या बाळाला हे विद्यारंभ जे प्रमाणपत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे सर्व अंगणवाडी ताईंनी हा जो प्रिंटआउट आहे ते तुमच्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये नसेल तर तुमच्या प्रकल्प स्तरावरून कलर प्रिंट या ठिकाणी डाउनलोड करून या ठिकाणी झेरॉक्स ठेवणं गरजेचं आहे. बघा, या विद्यारंभालाच अनुसरून जो शासनाच्या वतीने आलेला पत्र आहे तेही या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. पाहू शकता, महाराष्ट्र शासन एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, महिला व बालविकास विभाग, दिनांक 24/9/2025 ला जरी हा पत्र आलेला असला तरी बऱ्याच अंगणवाडी सेविकांकडे हा जो प्रमाणपत्र आहे तो उपलब्ध नाही. त्यामुळे ह्या अगोदर देखील आम्ही याच्यावरती व्हिडिओ बनवलेलाच आहोत. तर अनेक ताईंचं या ठिकाणी म्हणणं होतं की विद्यारंभ प्रमाणपत्र नेमकं काय असते त्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवा. तर अशा ताईंसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व आणि बालविकास प्रकल्प अधिकारी सर्व विषय आहे ताईंनो. पाहू शकता, अंगणवाडी केंद्रामधून शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ECCE प्रमाणपत्राबाबत या कार्यालयाचे पत्र क्रमांक पाहू शकता. बघा, थोडक्यातच अपडेट आपण जाणून घेत आहोत. संदर्भ क्रमांक 1 अनुसार अंगणवाडी केंद्रामधून इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेताना अर्थातच औपचारिक शालेय शिक्षण प्रणालीमध्ये मुलांचे संक्रमण सुलभ करण्यासाठी तसेच सदरील बालकांनी पूर्वशालेय शिक्षण घेतले आहे याची निश्चिती करण्यासाठी अंगणवाडी केंद्रामध्ये पूर्वशालेय शिक्षण घेणाऱ्या सर्व पात्र मुलांना विद्यारंभ हे प्रमाणपत्र दिले जाईल याची देखील खात्री करण्याबाबत केंद्र शासन महिला व बालविकास विभागाच्या सूचना आहेत. विद्यारंभ प्रमाणपत्राचा क्रमांक हा 10 अंकी असेल, ज्यामध्ये पहिले जे 4 अंक आहेत ते अंगणवाडी केंद्राचा कोड, यामधील क्रमांकामधील पहिले 4 अंक द्यावेत. त्यानंतर अपार ओळखपत्राचे शेवटचे 4 अंक घ्यावेत. त्यानंतर प्रमाणपत्र तयार केलेल्या वर्षाचे शेवटचे 2 अंक या ठिकाणी घ्यावेत. सदरील प्रमाणपत्र प्रमाणित केले म्हणून संबंधित अंगणवाडी सेविकेची आणि संबंधित बीटच्या पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. सदरील विद्यारंभ प्रमाणपत्राचे दस्तऐवजीकरण कशा प्रकारे करावे याबाबत देखील पुढील सूचना येईपर्यंत अंगणवाडी स्तरावर रजिस्टर करून त्यांची नोंद ठेवावी. तसेच विद्यारंभ प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारे जे अपार ID आहे, सध्या आपल्याला आपल्या प्रकल्प स्तरावरती ज्या 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलं आहेत त्यांच्या अपार ID काढण्यावरती जास्तीत जास्त या ठिकाणी भर दिला जातोय. तर ते याच्यासाठी जसं की विद्यारंभ प्रमाणपत्रासाठी अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे तो आवश्यक असणारा म्हणजे अपार ID. या संदर्भातच क्रमांक 2 मध्ये दिलेल्या या सूचनांप्रमाणे तयार करावेत. तदनंतर विद्यारंभ प्रमाणपत्र देण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी. विद्यारंभ प्रमाणपत्र प्रदान केल्याची माहिती पुढील नमुन्यात या कार्यालयास दिनांक 30/9/2025 पर्यंत सादर करावी. सोबतच विद्यारंभ प्रमाणपत्राचा देखील विहित नमुना आपण सुरुवातीलाच या ठिकाणी पाहिलेला आहोत. पाहू शकता, रकाना क्रमांक कशा पद्धतीने दिलेला आहे. ECCE लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या विद्यारंभ प्रमाणपत्राची संख्या, या ठिकाणी बालकाचे पूर्ण नाव, विद्यारंभ प्रमाणपत्र क्रमांक आणि अंगणवाडी केंद्रात प्रवेशाची तारीख आणि त्यावेळेचे वय आणि आपल्या अंगणवाडी केंद्राचा जो 11 अंकी क्रमांक आहे त्याच्यामध्ये प्रकल्प, जिल्हा आणि आपल्या राज्याचे नाव, त्यानंतर अंगणवाडी कार्यकर्ती नाव जसं की सेविकेचं नाव. एकूणच पाहू शकता, अशा पद्धतीने आपल्याला लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेल्या या विद्यारंभ प्रमाणपत्राची संख्या अशा पद्धतीने कॉलम आखून आपल्याला माहिती द्यावयाचा आहे. पाहू शकता, एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, कैलास पगारे भाप्रसे आयुक्त. बघा, एकूणच अशा पद्धतीने हा जो विद्यारंभ पूर्व बाल्यावस्था संगोपन व प्रशिक्षण प्रमाणपत्र आहे तो अशा पद्धतीने आपल्याला बालकांना सादर करावयाचा आहे. याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील
किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.